जळगावात वाढत्या तापमानात केळी बागांना फटका बसतोय। जळगावात तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचलाय। तर या वाढत्या उन्हामुळे केळीचं पान पिवळं पडत असून पानगळ सुरू झाली आहे। केळीच्या घडाची वाढही खुंटली आहे। केळी उत्पादकांचं नुकसान होतंय। या सगळ्या परिस्थितीचा थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। मी जळगावच्या केळीच्या बागेमध्ये आहे आणि याच ठिकाणी बघू शकतो अतिशय ऊन तडाख्याचं पडल्यामुळे कडक ऊन पडल्यामुळे केळीला मोठा फटका सहन करावा लागतोय। अक्षरशः केळीचे जे पानं आहे ते पिवळे होऊन गेलेले आहे, ते तुटलेले आहे, त्यामुळे केळीच्या घडवर देखील परिणाम पाहायला मिळतोय। याच ठिकाणी बघू शकतो हे केळीचं घड आहे जे मी आपल्याला दाखवतो आहे। आणि आजची परिस्थिती बघायला गेलं तर हिरव्याच्या जागी आता याच्या उन्हाच्या चटक्यांमुळे हे पिवळं पडायला लागलेलं आहे। शेतकऱ्यांनी बड्या मुश्किलीने या ठिकाणी ही केळी बाग जपलेली होती, मात्र यंदाचं टेम्परेचर 40च्या पार झालेलं आहे, त्यामुळे केळी बागा जे शेतकरी तो संकटात सापडलेला पाहायला मिळतो। ते माझ्यासोबत काही केळी बागाचे शेतकरी त्यांच्याशी आपण बोलूया। दादा काय सांगणार, काय परिस्थिती आहे? उन्हाची चटके वाढलेले आहे, त्याचा परिणाम केळी बागावर पडायला पाहायला मिळतो वाढल्यामुळे तर यावर्षी अशी परिस्थिती झालेली आहे की केळीला घड आलेला आहे, घड येऊन पण केळी खराब होत आहे। तिचा रंग अक्षरशः हिरवा होण्याच्या ऐवजी पिवळा झालेला आहे। पिवळा झाल्यामुळे व्यापारी पण घेत नाही आणि अजून 2-3 दिवस तर भरपूर म्हणून सांगितलेले आहे, त्यामुळे अक्षरशः केळी जी आहे ती राहणारच नाही। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।